आय थिंक महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकरी आज उघडा पडलाय. शेतकऱ्यांचा आक्रोश, आभाळातून कोसळणारं संकट आणि त्यासोबतच पोकळ नुकसान भरपाईच्या ओझ्याने मराठवाडा कोलमडतोय. तुम्ही आणि मी सॅलरीड पर्सन आहोत. विचार करा, जर आपली एक सॅलरी आली नाही तर आपल्या बजेटचं काय होईल? मग या हंगामामध्ये स्वतःचा घाम, कष्ट, पैसा या सगळ्या गोष्टी ओतून तयार केलेलं पीक हे आज माती सकट वाहून गेलंय. बरं, दुःख या गोष्टीचं वाटतं की रॅपर्स म्हणतायत म्हणून तुम्ही सेव्ह पंजाब रिपोस्ट केलं. बिहारमधील पूर इतका कूल नाही त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष. पण आज संकट हे आपल्या मातीवरती आलंय. बांधावरच्या शेतकऱ्याचा आवाज जर दिल्ली आणि मुंबईपर्यंत ऐकू जात नसेल तो तिथपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही तुमची आणि माझी आहे. महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांमध्ये 70 लाख एकरपेक्षा जास्त शेतजमीन याच पाण्याखाली आहे. तिचं नुकसान झालंय. बरं, फक्त शेतजमीनच नाही तर घरं, दारं, पशु पक्षी यांचं देखील नुकसान. बरं, एवढ्या मोठ्या संकटानंतर शेतकरी जेव्हा आशेची किरणं घेऊन सरकारकडे पाहतो तेव्हा मायबाप सरकार त्याला काय देऊ करतं? प्रति हेक्टर 8,500ची मदत. बरं, ही मदत कोरडवाहू आणि बागायती पिकांना वेगळी आहे. तरी सुद्धा 1 हेक्टर म्हणजे 100 गुंठे, म्हणजे एका गुंठ्यामागे 85 रुपयाची हास्यास्पद मदत ही सरकार शेतकऱ्याला देऊ करते. आज सोयाबीन लावायचं झालं तरी प्रति एकर 20-25 हजाराचा खर्च आहे. म्हणजे त्या काळामध्ये ही मदत पुरेशी कशी काय? एका बाजूला निवडणुका जिंकायचं म्हटलंय की फ्री बीज, लाडकी बहीण योजना अशासारख्या योजनांमध्ये वर्षाला 35 ते 40 हजार कोटी देऊ करायला सरकार मागे पुढे बघत नाही. मग स्वतःच्या कष्टाने, मेहनतीने मातीचं सोनं करणाऱ्या शेतकऱ्याला एवढा भेदभाव का? त्याचा रिलीफ पॅकेज फक्त 2-2.5 हजार कोटीचा. बरं, मराठवाडा, महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये जो पूर आलाय त्याच्यावरती राजकारणी हे राजकारण करतीलच. पण आज प्रश्न हा शेतकऱ्याच्या सर्व्हायव्हलचा आहे. ओल्या दुष्काळातून त्याला बाहेर खेचून आणायचा आहे. त्याच्या सर्व्हायव्हलसाठी तो कर्जबाजारू होऊन बसू नये आणि नंतर आत्महत्या करू नये याचा आहे. आणि याहीपेक्षा पुढे जाऊन शेतकऱ्याच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा, आरोग्याचा आणि त्यांच्या भविष्याचा आहे. बरं, एरवी मंत्रीपद आणि त्यासोबतच पक्षातील भांडणं, तंटे हे सगळे घेऊन दिल्लीवाऱ्या करणारे आपले नेते यांना आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या मदतीसाठी, मराठवाड्याच्या मदतीसाठी दिल्लीमध्ये दाखल व्हावंच लागेल. या अगोदर दिल्ली सरकारने बिहारच्या फ्लड्समध्ये रिलीफ पॅकेज देऊ केलं होतं. त्या प्रकारचंच काहीसं महाराष्ट्राच्या तिजोरीवरील ओझं कमी करणारं स्पेशल पॅकेज महाराष्ट्राला आता मिळवून द्यावं लागेल.